बातम्यांमध्ये चर्चेत असलेली ही सामुद्रधुनी, जिलाच आपण ऑइल चोक पॉईंट असं म्हणतो, तर ही भारतासाठी इतकी महत्त्वाची का ठरली आहे? चला तर बघूया. त्याआधी आपण सामुद्रधुनी काय असतं हे समजून घेऊया. बघा, दोन मोठ्या महासागरांना किंवा दोन मोठ्या समुद्रांना जोडणारा जो अरुंद भाग असतो ना, त्याला सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. आता आपण लोकेशन बघूया. लोकेशन कुठे आहे? तर मिडल ईस्टमध्ये आहे आणि हे पर्शियन गल्फ आणि ओमानच्या गल्फला जोडतं. म्हणजेच पर्शियाचा आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा हा भाग आहे. याच्यावरती बघा, इराण आहे, दक्षिणला ओमान आहे आणि थोडासा UAEचा किनारपट्टी इथे लागलेली आहे. आता ही महत्त्वाची का ठरते ते बघूया. बघा, जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी सुमारे 20 ते 30% व्यापार हा याच मार्गावरून होतो. याचं कारण हेच आहे की या मार्गामध्ये ना असे 4 देश आहेत. कोणते? तर इराक आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आणि UAE. तर हे जे देश आहेत ना, हे देश याच मार्गातून आपलं जे ऑइल असतं ना, ते बाकीच्या देशांना एक्सपोर्ट करतात. आता तुम्ही म्हणाल की भारत तर रशियाकडून एवढं ऑइल मागवतोय किंवा अमेरिकेकडून मागवतोय, मग आपल्याला गरज काय आहे? तर गरज यासाठी आहे की आपण कधीच एका देशावर डिपेंड राहू नाही शकत. उद्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली, मग आपल्याकडे अजून दुसरा सप्लायर असणं गरजेचं आहे. आणि भौगोलिकदृष्ट्या बघाल तर बघा, इथे नकाशामध्ये बघा की ओमानच्या जवळ अरेबियन सी म्हणजेच आपला अरबी समुद्र आहे. म्हणजेच गल्फ ऑफ ओमानमधून अरबी समुद्रातून आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीला मुंबईच्या इथे आपण इझिली 10 दिवसामध्ये हा ऑइल सप्लाय मिळवू शकतो. परंतु तेच अमेरिका किंवा रशियाकडून हे ऑइल यायला 30पेक्षा जास्त दिवस लागतात. मग हे भौगोलिकदृष्ट्या आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. आता भारत आपल्या गरजेच्या 85% जे ऑइल आहे ना, ते काय करतो? आयात करतो. का? कारण भारतामध्ये ना ऑइल रिझर्व्स आहेत, परंतु त्यांना काढण्याची जी प्रोसेस आहे ना, ती खूप खर्चिक आहे आणि कठीण आहे. त्याच्यामुळेच कच्चे तेल मागवून आयात करून मग त्याच्यावर प्रोसेस करणं भारताला हे कधी पण अफोर्डेबल पडतं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि ही सामुद्रधुनी का चर्चेमध्ये होती हे समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जगातील महत्त्वाचे तेल उत्पादक देश, कुठल्या देशाकडे किती तेलाचा साठा आहे आणि कुठल्या पद्धती वापरल्या जातात याबद्दल बघणार आहोत. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.